किल्ला क्रमांक 525 नरनाळा किल्ला. सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेला नरनाळा किल्ला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि स्थापत्य वैभवाची साक्षी देणारा एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला 380 एकराच्या विस्तीर्ण क्षेत्रावरती पसरलेला आहे. या किल्ल्याला शहानूर किल्ला असं देखील म्हटलं जातं. भव्य तटबंदी, मजबूत दरवाजा आणि गडाच्या उंच भागावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य यामुळे हा किल्ला पाहण्यासारखा आहे. अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये हा नरनाळा किल्ल्याचा बराचसा भाग येतो. त्यामुळे हा किल्ला वन विभागाच्या अखत्यारीमध्ये आहे. या ठिकाणी आपली वाहने पार्क करून इथून वन विभागाचा परिसर चालू होतो आणि इथे आपले शुल्क भरून या ठिकाणी आपल्यासोबत एक गाईड आणि ही जिप्सी दिली जाते. ते जे पॉईंट किंवा जो परिसर दाखवतील तोच परिसर आपल्याला पाहता येतो. कारण व्याघ्र प्रकल्पामध्ये असल्यामुळे या ठिकाणी खाली उतरण्यास बंदी आहे. ज्या ठिकाणी खाली उतरलं जातं केवळ तिथेच आपण किल्ला खाली उतरून बघू शकतो. असे काही नियम या वन विभागाच्या या परिसरामध्ये आहेत. या ठिकाणी जंगल सफारीसुद्धा केली जाते आणि जंगल सफारीचा परिसर देखील या ठिकाणी आहे. हा समोर जाणारा रस्ता जंगल सफारीसाठी जातो आणि डावीकडे जाणारा रस्ता किल्ला पाहण्यासाठी जातो. जिकडे आपण चाललो आहे तो किल्ल्याच्या दिशेने जाणारा मार्ग आहे. जरा फोटो निकाल आहे जाफराबाद फोर्ट. ते एकूण 3 किल्ले आहेत. तेलिया हे पहिलं पूर्ण किल्ल्याचं इथून तटबंदी सुरू होते. कोणत्या किल्ल्याचा? जाफराबादचा. जाफराबादचा पहिला दरवाजा तो. इथून तटबंदी सुरू होते. ही जी तटबंदी आहे ना सर, हे पुरी 8 किलोमीटरची तटबंदी आहे किल्ल्याला. गाईडने सांगितल्याप्रमाणे जाफराबाद किल्ला 8 किलोमीटरची तटबंदी होती. पण तिथे जायला अलाउड नाही आहे. तिकडे अलाउड नाही का वरती जायला? किल्ल्याचं पहिलं बुरुज आहे, त्याला ध्वजा स्तंभ असे म्हणतात. अर्जुन एक मिनिट गाडी इथे साईडला थांबा. नाही आता ते ट्रेकिंग अलाउड आहे का पण याच्यामध्ये? हो, आहे. कधी करतात? टायमिंग सकाळचा टायमिंग आहे. 8 वाजेपर्यंत सोडतात, त्याच्यानंतर सोडत नाही. किती वाजता सकाळी? सकाळी किती वाजतापासून? सकाळी 6 वाजतापासून. ते मॉर्निंग वॉकला येतात तसं का? नाही नाही, हे ट्रॅकिंग गाडी स्पेशलिस्ट जे शाळेचे जे ग्रुप वगैरे असतात ना ओके, सर, समजलं. ते येत असतात. ह्या नरनाळा किल्ल्याचा इतिहास हजारो वर्षाहून जुना आहे. हा किल्ला 10व्या शतकात गवळी राजांनी बांधला. राजपूत राजा नरनाळ सिंग यांच्या नावावरून या किल्ल्याला नरनाळा असे नाव देण्यात आले. काळाच्या ओघात अनेक बलाढ्य राजवटींनी हा किल्ला जिंकला आणि आपला ठसा उमटवला. यादव राजवंशाने या किल्ल्याचे सामर्थ्य वाढवले आणि संपूर्ण दख्खनमध्ये त्याचा प्रभाव निर्माण केला. राजगोंड राजांनी किल्ल्याची सुरक्षितता अधिक मजबूत केली होती. नंतर बहामनी सुलतानांनी येथे इस्लामी स्थापत्यशैलीचा प्रभाव टाकलेला दिसतो. फारुकी राजवटीने काही प्रशासनिक सुधारणा केल्या, तर इमादशाही घराण्याने हा किल्ला रणनीतिकदृष्ट्या बळकट केला. मुघल बादशाह अकबराने किल्ल्याला आपल्या साम्राज्यात सामील करून त्याची सैन्यदृष्ट्या सुधारणा केली. पुढे मराठ्यांनी येथे सत्ता स्थापन केली आणि इंग्रजांविरोधातील प्रतिकार केंद्र म्हणून किल्ल्याचा उपयोग करण्यात आला. नरनाळा किल्ल्याची सफर म्हणजे जणू भूतकाळात फेरफटका मारल्यासारखेच आहे. येथील अरुंद वाटा, प्राचीन तटबंदी आणि विस्तीर्ण परिसर इतिहासाच्या अनेक आठवणी मनामध्ये जागा करतात. या किल्ल्याने रणसंग्रामाचे अनेक प्रसंग पाहिलेले आहेत. त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पराक्रमाच्या आणि राजेशाही वैभवाच्या अनेक कथा दडलेल्या आहेत. थांब थांब. हा कुठला? मेहंदी गेट ना? हा मेहंदी दरवाजा नरनाळा किल्ल्याचा. फोटो काढायचा. खाली नाही जायचं ना? आपण समोर उतरणार आहोत. ती महाकाली गेट आहे, खूप सुंदर गेट आहे. खालच्या बाजूला 2 फुले आहेत. परत परिसर दाखवला गेला आहे. हा पुण्या बुरुज आहे. पुण्या बुरुज इथून कडेलोट केला जायचा. आणि ते बघा शिल्प आहेत. शिल्प आहे तिथे. इथून कडेलोट केला जायचा. पुण्या बुरुजच्या बाजूला खालच्या बाजूला आल्यानंतर दक्षिणेला 2 तोफा आहेत. त्यातली ही एक तोफ आहे. इथे एक बुरुज आहे आणि ही एक तोफ आहे. हे 2 तोफा आहेत तिथे. हा कुठला बुरुज आहे इकडे? कुठला बुरुज आहे? दरवाजा तो आकुट दरवाजा आहे. अकोट दरवाजा आहे तो प्रवेशद्वार. अकोट सांगा. हे जो गेट आहे त्याला 3 नावानं ओळखलं जाते.
गेट, नक्षी गेट आणि महाकाली गेट. म्हणजे महाकाली. 3 नावात आहे गेटला. कुठलं? अरबी अरबी गेट, नक्षी गेट आणि महाकाली गेट. हा, ते अरबी भाषेत ते लिहिलेलं आहे म्हणून त्याला अरबी गेट म्हणतात. तो एक शिलालेख लिहिलेला आहे. नक्षी गेट हा, आणि आणि महाकाली गेट इथं आतमध्ये एक गुफा आहे. इथं सर मूर्ती होती काली माताची. ज्यावेळी तिथं का सर मुघलांचं राज्य झालं त्यांनी जी मूर्ती काढली आणि त्याच्या मागच्या बाजूला शंभू थोरा सांगितलं ना तुम्हाला, त्याच्यामध्ये ते डबून दिलेलं आहे. पडलेली आणि आतमध्ये गुफा आहे. ते चमकादळ आहेत बाहेर. महाकाली दरवाजा त्याच्या वरचा भाग आहे. हे बघा हा महाकाली दरवाजा आहे. तटबंदी आहे आणि हा नरनाळा किल्ला 380 एकरमध्ये आहे. एवढा मोठा परिसर हा नरनाळा किल्ल्याचा आहे. त्याच्या बाजूला जाफराबाद आणि तेहलिया असे 2 आणखी किल्ले आहेत, पण ते जाण्यासाठी त्या ठिकाणी बंदी आहे. त्यामुळे फक्त या व्याघ्र प्रकल्पामधला हा नरनाळा किल्ला आपल्याला बघायला भेटतो. आणि खूप मोठा असा शिलालेख या प्रवेशद्वारावरती आहे. भयानकच आहे. उतरून चुप केलं असेल. इथं येण्यासाठी दुसरा रस्ता आहे. हा कुठला भुयारी आहे? हा भैरीचा मार्ग आहे ना सर. हा डायरेक्ट इथं वरच्या साईडला किल्ल्यावर निघत होतो. बापरे, त्या किल्ल्याला वरती काय बोलताय? असू शकतं असं. ही तटबंदी आहे आणि बघा इथे जिप्सी उभी आहे या किल्ल्याची. इथून सुरुवात होते या प्रवेशद्वाराची. इथून सुरुवात होते. खूप मोठं असं प्रवेशद्वार हा वरचा भाग आहे प्रवेशद्वाराचा. महाकाली प्रवेशद्वार असं देखील याला म्हटलं जातं. महाकाली दरवाजा. इकडचा तो तो तेलाकडे आहे का? हा जो आहे हा तिल्यागड आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 किल्ल्यांचा हा परिसर आहे. त्यातला हा तिल्यागड आहे. ते जायला बंदी आहे. बांधकाम आपल्याला दिसतात बघा किल्ल्यावरचे. हा तिल्यागड आहे. ही गजशाळा आहे. हत्तींसाठी असलेली ही जागा आहे गजशाळा. मोठा असा परिसर आहे बघा. हे समोरचं हे घोडपाक. ही घोड्यांची बाग आहे बघा. घोड्यांची बागा म्हणजेच अश्वशाळा. घोड्यांना बांधण्याची जागा आहे. बारदारी बारदारी म्हणजे म्हणजे हे एक कार्यालय होतं. अच्छा. किल्ल्यावरची सर्व कामं तिथं होती. बारदारी कामकाज किल्ल्यात सगळं इथून चालायचं. चंदनाची झाडं आहे तिकडे. हो, एक किल्ला. हा राणीमहल आहे नरनाळा किल्ल्यावरचा. हा राणीमहल समोर असलेला फाउंटन आहे, वॉटर फाउंटन, पाण्याचे कारंजे. भाग आहे ना? हो, हा नरनाळाच आहे पूर्ण. हा मेन एरिया आहे नरनाळा किल्ल्याचा. घोड्यांची पागा आहे तिकडे. ऑफिसेस त्या काळचे. आणि अंबरमल राणीमल असं देखील म्हणतात त्याला. दरबार हॉल, अंबरमहल अशा अनेक नावांनी या ठिकाणी ओळखलं जातं. आणि ते शक्कर तलाव, शक्कर तलाव आपण बघूया. आता आपण आहोत नरनाळा किल्ला. अकोला जिल्ह्यामध्ये असलेला नरनाळा किल्ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो. आणि विदर्भामधला सगळ्यात मोठा किल्ला म्हणजे हा नरनाळा किल्ला आहे. खूप मोठा परिसर, जवळपास 385 एकरामध्ये असलेला हा किल्ला. एवढा प्रशस्त असा किल्ला आहे, परंतु व्याघ्र प्रकल्पामध्ये असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला तिथे प्रवेश बंदी आहे. आणि वन विभागाचे जे काही जिप्स आहेत, जिप्सी आहेत, त्या जिप्सीमधून जेवढे अलाउड आहेत पॉईंट बघणे तेवढंच आपल्याला बघायला मिळतं. हा आहे शक्कर तलाव. मोठा पाण्याचा साठा समोर दिसतंय ते आहे दारुगोळा कोठार आहे. समोरचे जे स्ट्रक्चर आहे हो, 12 महिने पाणी असते सर. हा दारुगोळा कोठार आहे. इथे आणखीन एक दर्गा आहे.
हे तुपाच्या विहिरी, तेल आणि तूप. तुपाच्या विहिरी होत्या आधी या, आता पाणी साचलेलं याच्यामध्ये पावसाचं. त्याला बघा व्यवस्थित अशा लॉक वगैरे सिस्टम आहे. हे खूप छान असा हा व्ह्यू आहे, स्ट्रक्चर आहे. हा मेन पॅलेस आहे, त्याचे अवशेष आहेत. शक्कर तलावचा हा परिसर, इथून देखील एंट्री आहे, प्रवेश करू शकतो. मेन पॅलेस इथे बोर्ड आहे. शाही हमामखाना, शाही हमामखाना आहे हा. तिकडे तुपाची विहीर आणि पलीकडे अंबरमहल म्हणजेच राणीमहल. पूर्ण तटबंदी आहे बघा ही किल्ल्याची, परंतु टायगर रिझर्व एरिया असल्यामुळे या ठिकाणी फिरायला जास्त अलाउड नाही आहे, बंदी आहे. ठराविक पॉईंटच आपल्याला या ठिकाणी दाखवले जातात वन विभागामार्फत. त्यांची गाईड व त्यांची गाडी यातून आपला प्रवास होतो. गाईड माहिती देतो, जो आमच्यासोबत आहे अर्जुन. हा असा परिसर आहे नरनाळा किल्ला. हे ऑफिस आहे फॉरेस्टचं किल्ल्यावरती असलेलं. ते सांबर आहे बघा. मोठा असा तलाव या गोर एरियामध्ये आहे. दिल्ली दरवाजा आहे हा, दिल्ली दरवाजाचा भाग. अनेक अवशेष या नरनाळा किल्ल्याचे आपल्याला या जीप म्हणून दिसतात. इथे बाजूला एक तलाव आहे बघा. एकूण 52 तलाव आहे नरनाळा किल्ल्यावरती होते, त्यातले काही आजही आपल्याला बघायला मिळतात. .382 एकर क्षेत्रफळ आणि सुमारे 24 मैल लांबीची तटबंदी या नरनाळा किल्ल्याची आहे. तसेच या किल्ल्याला 6 मोठे आणि 21 लहान दरवाजे आहेत. 6 मोठ्यांपैकी सर्वात सुंदर आणि देखणा असलेला महाकाली दरवाजा, जो आपण पाठीमागे बघितला, तो महाकाली दरवाजा आहे. आणि या किल्ल्यावरती एकूण 19 प्राचीन तलाव आहेत आणि पाण्याच्या टाके देखील मोठ्या प्रमाणामध्ये या नरनाळा किल्ल्यावरती आहे. जाफराबाद, तेहलिया आणि नरनाळा अशा 3 किल्ल्यांचा हा परिसर आहे. त्यातून नरनाळा किल्ला सर्वात मोठा हा किल्ला आहे. हा आता आपण बघतोय जाफराबाद किल्ला. या ठिकाणी हे प्रवेशद्वार हे जाफराबाद किल्ल्याचं आहे. जाफराबाद किल्ल्याचं हे प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी वाघांचा वावर असतो, त्यामुळे या ठिकाणी उतरण्यास बंदी आहे. गाडीमधून फक्त हा परिसर बघू शकतो. जाफराबाद किल्ला तोफ आहे, महाकाय अशी तोफ नरनाळा किल्ल्यावरती आहे बघा. मोठी अशी तोफ आहे. अष्टधातूंची असलेली 9 गज तोफ म्हटलं जाते त्याला. मदर ऑफ ऑल कॅनॉन असं हिला म्हटलं जातं. मोठी महाकाय अशी तोफ आहे नरनाळा किल्ल्यावरची. 9 यार्ड आणि 26 फूट एवढी याची लांबी आहे. 9 गज तोफ नरनाळा किल्ला. वन विभागाच्या नियमानुसार आपण नरनाळा किल्ला बघितलेला आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय अंबरमहलापासून. आणि हा किल्ला पाहत असताना अनेक प्रकारचे प्राणी पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारची झाडे आपल्याला बघायला मिळतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये असलेला नरनाळा किल्ला आपण जर या परिसरामध्ये आलात तर आवर्जून बघा. खूप सुंदर असा निसर्ग आणि हा किल्ल्याचा परिसर आहे. बलदंड बुलंद असा हा सुंदर मोठा अजस्र नरनाळा किल्ला आहे. आवर्जून बघण्यासारखा हा किल्ला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका दुर्ग भ्रमंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.